थेट संभाजीनगरात जाऊयात। एमआयएमच्या जल्लोष रॅलीमध्ये काही वेळापूर्वी प्रचंड राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। सध्या परिस्थिती काय? थेट जाऊयात संभाजीनगरात। पोलिसांकडनं या जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। एमआयएमच्याही 33 जागा आल्या आहेत। एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष संभाजीनगरात ठरलाय आणि याच विजय रॅली दरम्यान प्रचंड राडा झाला होता, गोंधळ झाला होता। अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय आणि पोलिसांनी आता जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केलेत। ही दृश्य थेट संभाजीनगरातनं आपण पाहतोय। संभाजीनगरात एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय आणि पोलिसांना इथं सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय। थेट दृश्य आपण संभाजीनगरातनं पाहतोय। एमआयएमची विजय रॅली सुरू होती आणि याच दरम्यान प्रचंड राडा झाल्याचं पाहायला मिळालं। अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। एमआयएमच्या रोड शो मध्ये देखील प्रचंड राडा झाल्याचं याआधी पाहायला मिळालं होतं। प्रचंड असा गोंधळाचं वातावरण संभाजीनगरच्या मुकिंदवाडी परिसरात तयार झालेला आहे। पोलीस रस्त्यावर उतरलेले आहे। एक वंचित बहुजन उमेदवारीचे लाठीचार्ज होईल, माग सांभाळून करा। पोलिसांकडनं जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला जातोय। आपण पाहतोय ही थेट दृश्य संभाजीनगरातनं एक्सक्लुसिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहतोय। संभाजीनगरात खरं तर एखादी बहुमत भाजपनं मिळवलंय। भाजपच्या 58 जागा निवडून आल्या आहेत। दुसरीकडे एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। 33 जागा एमआयएमच्या निवडून आल्या आहेत। मात्र विजयोत्सवादरम्यान राडा झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या जमावाला पांगवण्यासाठी आता पोलीस लाठीचार्ज करतायत। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये तणाव निर्माण झालाय। थ्रो करा। संभाजीनगरात आपण पाहतोय वंचितचे कार्यकर्ते आहेत जे रस्त्यावर उतरलेत। वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळतोय। संभाजीनगरामधली ही थेट दृश्य आणि पोलीस मोठ्या संख्येने इथं आता पोहोचलेले आहेत आणि पोलीस या संपूर्ण जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करतात। अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। मोहसिन, काय नेमकं घडलं? सध्या परिस्थिती काय? नक्कीच आपण बघतो की पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला। मोठा जमाव रस्त्यावर उतरलेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे सतीश गायकवाड नावाचे उमेदवार होते, त्यांचा पराभव झाला। मात्र या सगळ्या पराभवाचं कारण हे भाजपचे आमदार नारायण कुचे असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच हा सगळा मॉब रस्त्यावर उतरलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की नारायण कुचे यांचे नातेवाईक निवडून आले, आधी आम्हाला विजय करण्यात आलं होतं, मात्र नंतर आमचा पराभव हा दाखवण्यात आला। त्यामुळे ही सगळी लोक अक्षरशः रस्त्यावर उतरले। जालना रोड वन साईड म्हणजे एका साईडनं मुकिंदवाडी परिसरातील जालना रोड पूर्णपणे बंद झालेला आहे। पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज जो आहे तर तो करावा लागला, जमावाला पांगवावा लागलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत। जमावाला जो आहे तर पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। हा सगळा जमाव नारायण कुचे यांच्या घराकडे जाणार होता, मात्र पोलिसांनी भूमिका घेतली। तात्काळ हे सगळा जमाव जो आहे तो पांगवलेला आहे। पोलिसांना यासाठी लाठीचार्ज देखील करावा लागलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मोठा जमाव रस्त्यावर आपल्याला उतरताना पाहायला मिळतोय। संभाजीनगरमध्ये सकाळपासून राडाचं सत्र काही थांबत नसल्याचं चित्र आहे। स्वतः एसीपी डीसीपी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे। मोठ्या घोषणाबाजी देखील केली जाते। पोलीस या सगळ्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र परिस्थिती जी आहे तर ती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस देखील प्रयत्न करतात। मोठा जमाव आहे, समर्थक आहे वंचित बहुजन आघाडीचे आणि त्यांच्याकडून हा सगळा रस्त्यावर उतरलेले लोक आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमच्या उमेदवाराचा पराभव झालेला नाही। पोलिसांनी अक्षरशः मुकिंदवाडी चौकात लाठीचार्ज केला, कारण हा सगळा जमाव नारायण कुचे यांच्या घराकडे जाणार होता, मात्र पोलिसांनी त्यांना पांगवलं आणि पुढच्या संजय नगर भागात हा जमाव चाललेला आहे। त्यामुळे महिला प्रचंड आक्रमक झालेल्या आहे। काय आपण बघा, हे बघा, या सगळ्या महिला आक्रमक झालेल्या आहेत। पोलिसांचा मोठा फोर्स आहे रस्त्यावर। पोलीस जिकडे बघताल तिकडे जमाव आणि पोलीस
असाच वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय। जालना रोडची एका बाजूची पूर्ण वाहतूक बंद पडलेली आहे, ठप्प पडलेली आहे। पोलीस या सगळ्या लोकांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात। सतीश गायकवाड हे उमेदवार होते वंचित बहुजन आघाडीचे, त्यांचा विजय झाला। हॅलो, बोला। नक्कीच उमेदवारावरनं हा राडा झाल्याचा पाहायला मिळत आहे, मात्र पोलिसांनी आता हस्तक्षेप केल्याचं देखील मोहसिन पाहायला मिळालंय। हा सगळा जमाव नेमका निघालाय कुठे आणि पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करतायत का? तन्मय, नक्कीच हा जमाव जे मतमोजणी कक्ष आहे तिथून निघाला होता आणि पुढे नारायण कुचेज यांच्या घरावर जाणार होता। पोलिसांना याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी आणखी कुमक या ठिकाणी मागून घेतली आणि त्यांना त्यापासून जाण्यापासून रोखणं, पण काही कार्यकर्ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी अक्षरशः लाठीचार्ज करून या सगळ्या लोकांना पांगवलेला आहे। मात्र हा जमाव आणखीही संजय नगर भागात जातोय। पुढे नेमकं काय होतं हे पाहावं लागेल, कारण जे उमेदवार आहेत ते देखील याच भागात राहतात, त्यामुळे या भागातील पोलीस फोर्स देखील वाढवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू झालेला आहे। हेल्मेट, लाट्या काट्या घेऊन पोलीस रस्त्यावर उतरलेले आहे। मोठा जमाव आहे, जमावाकडून देखील शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे। यापूर्वी काही वेळापूर्वी स्वतः पोलीस, हे बघा पुन्हा आता आपण बघतोय जमाव पूर्णपणे दोन्ही बाजूने रस्त्यावर आलेला आहे। पोलीस रस्त्यावर उतरलेले आहे पूर्ण, हे बघा अशा पद्धतीने हे सगळे आक्रमक झालेले कार्यकर्ते, सगळं गोंधळाचं वातावरण आहे। पूर्णपणे लोक रस्त्यावर आहे। पोलीस या सगळ्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतात। मात्र अगदी मोहसिन, या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे की दोन्ही बाजूनी जमाव इथं मोठ्या प्रमाणात आल्याचं पाहायला मिळत आहे। हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत हा जमाव निघाल्याचं पाहायला मिळत आहे। नारायण कुचे यांच्या घराकडे हा जमाव जात असल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केलाय, त्यामुळे हा जमाव काहीसा कंट्रोलमध्ये असल्याचं पाहायला मिळालंय। मात्र दुसरीकडे हाही प्रश्न उपस्थित होतो की गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं संभाजीनगर असेल किंवा संभाजीनगरातले परिसर असतील, विविध भागांमध्ये सातत्यानं काही ना काही घडामोडी घडतात आणि त्यानंतर थेट जमाव रस्त्यावरती उतरतो आणि अशा प्रकारे वातावरण अचानक बिघडताना पाहायला मिळतंय। मोहसिन, नक्कीच मोहसिन, तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। संभाजीनगरातल्या या सगळ्या राड्याकडे लक्ष असेलच।